सावली तालुक्यातील मोखाडा येथील त्या अपघाताचे गूढ कायम. मृताच्या कुटुंबाचा पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी टाहो. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाडा गावात सध्या संतापाची लाट आहे. 6 मार्चच्या त्या काळ रात्रीने सहारे कुटुंबाचा आधार हिरावून नेला. अवघ्या 31 वर्षाचे दुमाजी सहारे हे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले आणि 8 मार्चला नागपूरच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पण आज 2 आठवडे उलटूनही गुन्हेगार मोकाट आहेत. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा गावात शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती. जागोजागी पोलीस तैनात होते. मग भरधाव वेगाने येणारे ते अज्ञात वाहन पोलिसांच्या नजरेतून सुटलेच कसे? मुख्य चौकात अपघात होऊनही वाहनाचा मागोवा का लागला नाही? हताश झालेल्या सहारा कुटुंबांनी अखेर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार हे वाहन सावलीतून गडचिरोलीत अवैध दारू पुरवठा करणाऱ्या माफियाचे असण्याची शक्यता आहे. न्याय मिळत नसल्याने कुटुंबाने आता थेट चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासा, विशेष पथक नेमा, पण माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला सोडू नका, अशी आर्तहाक दुमाजीच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.